प्रश्न चौथा. प्रश्न चौथा काय सांगत आहे आपल्याला की लगतच्या आकृतीत किती कोण आहेत. तर या ठिकाणी आपण आता काय करूया की नंबर टाकून घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता हे सोपं आहे. याला सोप्या पद्धतीने आपण की नाही सरळ सरळ ह्या सर्व अंकांची बेरीज करायची असते. तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 आणि अधिक 7 म्हणजे सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर 28. तर ही बेरीज किती आलेली आहे? 28 आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये एकूण कोण किती आहेत? तर 28 आहेत. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. असे कोण दिल्यानंतर आपल्याला जर सरळ सगळे कोण दिले असतील तर सरळ 1 2 3 4 असे नंबर टाकून घ्यायचे आणि त्या सर्व अंकांची बेरीज करायची. जे काही उत्तर येईल ते त्या ठिकाणचे कोण असतात. तर यानंतर प्रश्न 5वा काय म्हटलेला आपल्याला? लगतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? तर या ठिकाणी आपण सरळ मागे जे प्रश्न पाहिलो होतो आपण की 3 प्रश्न, तर त्या 3 प्रश्नाप्रमाणे याला करून पाहायचं. तर या ठिकाणी मी ए बी सी आणि डी असे अक्षर लिहून घेते. त्यानंतर आता एक अक्षराचे असलेले त्रिकोण आपण पाहूया. तर आधी त्रिकोण पाहायचे आहेत आपल्याला या ठिकाणी. तर हा ए, त्याच्यानंतर बी सी आणि डी हे एक अक्षराचे किती झाले? 4 झालेले आहेत. त्यानंतर 2 अक्षरामध्ये असा त्रिकोण आहे का? नाही. ए सी हा चौकोन होत आहे. बी सी पण चौकोनच होत आहे. त्याच्यानंतर सी डी पण चौकोनच होतो. तर या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण येतो की हा पूर्ण त्रिकोण म्हणजे ए बी सी डी सर्वांनी मिळून झालेला एक मोठा त्रिकोण. ए बी सी आणि डी हा एक त्रिकोण. तर एकूण किती त्रिकोण होत आहेत? 5 त्रिकोण होत आहेत. क्रमांक 2 हे याचं उत्तर राहील. तर त्या ठिकाणी प्रश्न 6वा. तर 6व्या प्रश्नामध्ये काय म्हणत आहे बघा? लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत? तर या ठिकाणी आपण ए बी सी डी असं सरळ टाकून घेऊन त्रिकोण पाहूया आणि चौकोन पाहूया. तर हे ए, हे बी, हे सी, हे डी आणि हे ई आणि हे एफ. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आपले त्रिकोण पाहूत. कारण आपल्याला अगोदर त्रिकोण विचारलेत आणि नंतर चौकोन विचारलेले आहेत. त्रिकोणामध्ये बघा हा 1, हा 2, हा 3, हे 4, 5 आणि 6 म्हणजेच ए बी सी डी ई आणि एफ हे एकूण किती झाले? 6 झाले. आता 2 अक्षरी असलेले त्रिकोण पाहूया. 2 अक्षरीमध्ये हा चौकोन होतोय पण हा बी सी हा त्रिकोण होत आहे. म्हणून ए बी हा एक बी सी, बी आणि सी, बी सी हा एक. त्याच्यानंतर बी आणि डी, बी डी हा दुसरा. त्याच्यानंतर डी आणि ई हा तिसरा, डी ई. ई एफमध्ये चौकोन होतो म्हणून सोडून द्यायचं. आता हे सी ई हा सी आणि ई, सी ई. मग आता आपल्याला दुसरीकडचे 2 अक्षरामधले त्रिकोण नाही आहेत. बरोबर हे किती होतात? 1 2 3 आणि हे 4 होत आहेत. त्याच्यानंतर त्रिकोण आणखी एक 3 अक्षराचा पाहूया आपण. तर ए बी सी मध्ये चौकोन होत आहे. ए बी डी मध्ये पण चौकोन होतो. बी सी डी हा होत नाही. तर सी ई एफ या 3 मध्ये पण हा चौकोनच होत आहे. म्हणून आपण काय करूया? डी ई एफ हा 3 अक्षराचा मात्र हा त्रिकोण होत आहे. 3 अक्षरामध्ये डी ई एफ. तर आता दुसरे तर त्रिकोण होत नाही आहेत म्हणून हा 1. तर बघा हा 6 अधिक 4 अधिक 1 बरोबर 6 आणि 4 10 आणि 1 11. तर त्रिकोण 11 त्रिकोण होत आहेत. आता या ठिकाणी आपल्याला चौकोन विचारलेले आहेत तर आपण चौकोन काढून घेऊया. चौकोनामध्ये 1 अक्षरात ते चौकोन एकही नाहीत कारण सगळे त्रिकोण होतात. म्हणून 2 अक्षरी पाहूया. ए बी, ए बीच्या नंतर ई आणि एफ, ई आणि एफ हे 2 होत आहेत. आता 3 अक्षरीमध्ये पाहू. ए बी सी हा, त्याच्यानंतर ए बी डी, ए बी डी, त्याच्यानंतर सी ई एफ हा वाला एक, सी ई एफ
हा 3 अक्षरीमध्ये हे 3 होतात. आता 4 अक्षरीमध्ये बघूया. बी सी डी ई हा 4 अक्षरीमध्ये होतो. बी सी डी आणि ई हा 4 अक्षरीमधला 1 होतो. दुसऱ्या 4 अक्षरामधला एकही चौकोन नाही आहे. त्याच्यानंतर बी सी डी ई एफ हा 1 होतो. बी सी डी ई एफ तर हा 1 होतो. तर या ठिकाणी आपल्याला एवढे चौकोन मिळालेले आहेत. तर आपण बेरीज करूया याची की 2 अधिक 3 अधिक हा 1 अधिक 1 तर 3 आणि 2 5 आणि 6 आणि 1 7 7 चौकोन होत आहेत. तर 11 त्रिकोण आणि 7 चौकोन कुठं आहेत? 11 त्रिकोण आणि 7 चौकोन. तर पर्याय क्रमांक 3 आहे. हे मुलांना समजण्यासाठी सोपी पद्धत जाते, कारण त्यांच्या एकदम लवकर लक्षात बसतं की आपण जर असे अक्षर टाकून घेतले आणि त्याच्यातले 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरीमध्ये किती त्रिकोण होतात, चौकोन होतात, हे त्यांना लक्षात येण्यासाठी ह्या पद्धतीने स्पष्टीकरण मी करत आहे. माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना या पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीने त्यांना गेलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आणखी एकदा त्याच पद्धतीने जर स्पष्टीकरण केलं तर त्यांच्या पुन्हा चांगलं लक्षात बसेल. तर त्या पद्धतीनं आपण केलेलो आहोत. या ठिकाणी त्रिकोण या ठिकाणी आपल्याला 11 मिळाले आणि चौकोन आपल्याला 7 मिळालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न 7वा आहे. दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? तर या ठिकाणी आपण ABCD टाकून घेऊया. A B F तर हे सर्व आपण एक अक्षरी आपण ABCD लिहून घेऊया. त्रिकोण आपले त्रिकोण A B C D E आणि F हे सगळे त्रिकोण आहेत. 3 आणि 3 हे 6 आहेत. त्यानंतर 2 अक्षरीमध्ये हे AD त्याच्यानंतर CF हे जे समोरासमोरचे 2 कोण आहेत 2 अक्षरीचे 2 होतात. त्यानंतर 3 अक्षरीमध्ये हा DAB EFC आणि त्यानंतर BCF आणि ADE असे 4 तर हे एकूण 4 त्रिकोण होतात. तर सगळे मिळून आपले किती झाले? 6 2 8 8 4 12. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण लपलेले आहेत? तर 12 त्रिकोण लपलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं.